कवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 4, ओवी नंबर 131 ते 140. या 10 ओव्यांच्या माध्यमातून माऊली ज्ञानोबाराय महाराज यांनी ज्ञानयोग, संयम, गुरुची कृपा आणि अंतकरणातील विवेक यांच्या सहाय्याने आत्मज्ञान कसं प्रगट होतं याचं अत्यंत सुंदर रूपात्मक वर्णन केलं आहे. या ठिकाणी साधकाच्या हृदयाला अरणी मानून त्यामध्ये विवेकाचा मंथन केल्यावर ज्ञानरूपी अग्नी प्रगट होतो असे सांगितले आहे. त्या ज्ञानाग्नीमध्ये वासना, अहंकार आणि इंद्रियांचे कर्म यांची आहुती दिली जाते व शेवटी साधक आत्मसुखाचा अनुभव घेत मुक्त होत असतो. त्याचा जन्म मरणाचा फेरा चुकत असतो. तेच आपण एका ओवीच्या माध्यमातून पाहू. एकीया परी पार्था, दोषु क्षाळिले सर्वथा, अनेकी हृदयारणी मथा विवेको केला. हे अर्जुना, काही योगीजनांनी प्रथम आपल्या अंतकरणातील सर्व दोष, वासना आणि विकार पूर्णपणे दूर केले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या हृदयरूपी अरणीमध्ये विवेकरूपी मंथन केले की जसं 2 अरणी घासल्यावर अग्नी प्रगट होतो तसं विवेकाच्या चिंतनातून आत्मज्ञान मनुष्याला प्राप्त होत असतं. तो उपशमे निहटिला, धैर्य वरी दाटिला, गुरुवाक्ये काढिला बळकटपणे. त्या विवेक मंथनाला शांतता, संयम आणि मनशांती यांची साथ मिळाली. धैर्याने तो अधिक दृढ झाला आणि सद्गुरूंच्या उपदेशामुळे त्या साधनेला अधिक बळ प्राप्त झाले. गुरुच्या वचनांनी साधकाचे अंतःकरण स्थिर आणि परिपक्व झाले. ऐसे समरसे मंथन केले, तेत झडकरी काजा आले, ते उज्जीवन झाले ज्ञानाग्नीचे. आणि अशा प्रकारे समत्व भावाने आणि अखंड साधनेने जेव्हा अंतकरणाचे मंथन झाले त्यातून ज्ञानरूपी अग्नी प्रगट झाला आणि त्या ज्ञान अग्नीने साधकाच्या जीवनाला नवीन तेज आणि नवीन चैतन्य प्राप्त झाले. पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रमू, तो निवार्त्योनी गेला धुमू, मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलिंगू. साधनेच्या सुरुवातीला रिद्धी सिद्धी, चमत्कार किंवा अलौकिक शक्ती यांचा मोह धुराप्रमाणे निर्माण होतो, पण खरे साधक त्यात अडकत नाहीत. तो भ्रम दूर झाल्यावर ज्ञानाचा सूक्ष्म ठिणगीसारखा प्रकाश प्रगट होतो. मग तयाचे मोकळे, तेची पेटवण घातले, जे यमदमी हळवारिले आई ते होते. आणि ज्याने यमनियम, संयम आणि साधनेने मन शुद्ध केलं होतं ते निर्मळ मनच ज्ञानाग्नी प्रज्वलित करण्यासाठी इंधन झाले आणि अशा शुद्ध मनामुळे आत्मज्ञान अधिक तेजस्वी झाले. तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा, मग वासनांतराचिया समिधा, स्नेहेसी नानाविधा जाळिलिया. आणि त्या ज्ञानरूपी अग्नीच्या ज्वाळा हळूहळू अधिक प्रखर झाल्या. त्यामध्ये साधकाने आपल्या विविध वासना, आसक्ती, मोह आणि संसारातील प्रेमभाव यांची समिधा टिकवून त्यांचा पूर्णपणे नाश केला आहे. तेत सोहम मंत्रे दीक्षिती, इंद्रिय कर्मांची आहुती, तिये ज्ञानदळी प्रदीप्ती दिदलिया. सोहम म्हणजे मीच ब्रह्म आहे, मीच देव आहे. या आत्मबोधाच्या मंत्राने दीक्षित झालेल्या साधकाने आपल्या इंद्रियाच्या सर्व कर्मांची आहुती ज्ञानरूपी अग्नीमध्ये अर्पण केली आणि त्यामुळे त्याचं मन
पूर्णतः आत्मस्वरूपात विलीन झालं. पाठी प्राणक्रियेची सुरवेनिशी पूर्णाहुती पडली हुताशी. तेथ अवभ्रत समरशी सहजे झाले. आणि त्यानंतर प्राण आणि अपान यांच्या योगरूपी सुरुवाने म्हणजेच यज्ञातील पात्राने अंतिम पूर्णाहुती ज्ञान अग्नीमध्ये अर्पण झाली. आणि त्या क्षणी साधक सहजपणे समरस अवस्थेत म्हणजे ब्रह्माशी एकरूप झाला, देवाशी एकरूप झाला. नवनवे की त्याचं जीवन देवमय झालं. मग आत्मबोधाचे सुख जो संयमाग्नीचे हुतशेष तोची पुरुडाशो देख घेतला तिही. या ज्ञानयज्ञाचा शेवट झाल्यावर जे आत्मबोधाचे परमसुख उरते तेच या साधकांनी प्रसादाप्रमाणे स्वीकारले. संयमरूपी अग्नीमध्ये सर्व काही अर्पण केल्यावर उरलेला हा आत्मानंदच त्यांचा खरा लाभ ठरला. की या पुढील ओवी एक ऐशियाही यजनी मुक्तते जाहले त्रिभुवनी. या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्राप्यते एक. अशा प्रकारच्या ज्ञानयज्ञ करणारे साधक तिन्ही लोकांत मुक्त झाले. जरी साधनेचे मार्ग, यज्ञाच्या क्रिया आणि पद्धती वेगवेगळ्या दिसल्या तरी शेवटी सर्वांना प्राप्त होणारे अंतिम एकच सत्य ते म्हणजे परमात्मा स्वरूप आहे. या 10 ओव्यांच्या माध्यमामध्ये माऊली ज्ञानोबाराय अत्यंत सुंदर रूपकातून आत्मज्ञानाची प्रक्रिया स्पष्ट करतात.